सगळ्यांदा शुभ दुपार. झाली का सगळ्यांची जेवणं? ऊन बघा आमच्याकडे केवढं झालं, सगळीकडेच ऊन आहे. मस्त असं झळायला लागतात उन्हाच्या, एवढं वारं वगैरे सुटलंय. तर जेवायला बसले मी आणि आत्या. माझा आहे उपवास, तर इकडे बनवली साबुदाणा खिचडी तन्वीनी आणि शेवग्याच्या शेंगाची आमटी, इकडे भाकरी चपात्या. आत्या जवस हे करतायत, जवस ते काय काय हे करायचे, काय करायचं त्याला म्हणायचं, बडवतात जवस, म्हणजे ते जवस त्यातलं निघतंय. छान अशी साबुदाणा खिचडी, माझा उपवास आहे म्हणून. इकडे शेंगाची भाजी आणि आता बसणार आहोत आम्ही दोघीजण जेवायला. तर मी आधी जेवली आहे आणि जायचं परत नंतर खरबुजं घेऊन 4 वाजता. तोपर्यंत घ्यायचे घरातली कामं आवरून. असं वातावरण झालेलं आहे गावाकडचं. ऊन ऊन, यात्रेत तर खूप ऊन लागणार आहे. या सगळ्यांनी छान असं रानातलं जेवण करायला. साबुदाणा खिचडी, शेंगाची आमटी, तर कैरीच्या चटणीची मी नक्कीच तुम्हाला दाखवेन कशी बनवायची. ते बनवलीच नाही आत्याने 2 दिवस झालं, कारण खरबूज काढायच्याच गोंधळात आहोत आम्ही. तर या सगळ्यांनी छान असं रानातलं जेवण करायला.